ताई सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. चला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमचं तर आवरलेलं आहे सगळं. जायचंय म्हणून मला तर आवाज येत असेल. रोज आम्हाला जातो आम्ही 7:30 वाजता स्वयंपाकी करू लागायला, चपात्या हे लाटावं लागतात. पण असं झालंय की आता सगळं आवरले पण धार काढायची आणि धार काढायला अजून 10-15 मिनटं टाईम, म्हणजे थोडा अंधार पडतोय आणि माशा लई चावत्यात ना. मग धार काढायला गेले की मग गै उड्या हाणती, धार काढून देत नाही म्हणून थोडंसं थांबून धार काढायची. देवाची वात उदबत्ती केलेली आहे. अण्णा तुझं पण उरक, पुरीनं उरकलं का र? तिथं पण रोज संध्याकाळून लावावं लागते. तुळशी आहे तिथं, महादेवाची पिंड, परतनं ह्याचं झाड आहे उमरीचं, ते उगवून आलेलं आहे तिथं. आणि इकडं अशी छान फुलं फुलले. ही शेवंती मला वाटतं पांढरी. इकडं सदा फुललेलीच असते. किती चार्जिंग झाली र गाडी? सकाळी त्याला कॉलेजला जायचंय का तुम्ही नुसते हेलपाट घालून शेंट मारून आली ना? आली का? आपण मागणं जाऊ की नाही? चिवला सोडव म्हणजे मग आपण तिघी जाया येईल. आजीन दोघी आणि चिव राहून दे माग. आपण दोघी मागणं जाऊ धार काढून. फोन टोन नको करू बरं. आलो तू थांब, तिला जाऊ दे पुढं. तिच्या मैत्रिणी आल्या असत्या, ती अनया आणि शुभ्रा. हा कसं पण ठरवा. अण्णाला गाडी लागणारच आहे, स्कूटी महागारी आणा. हा तू सांग महत्वाचं. हा तू सांग. हा तू गाडी चार्जिंग होऊन द्याला का? होऊन द्या. हा त्याचं कितीक राहिले बघून येऊन द्या मला. आता मला काय टायमिंग, धाराचा टायमिंग होतो म्हटलं व्हिडिओ पण जाईन आणि सगळंच होईल. आपलं तर उराकलेलं आहे. अजून आमच्या रखवालदारांना भाकरी टाकायच्यात. एकटं येऊन बसलं, बाकीची 3 कुठे गेल्यात काय माहिती. आता उराकलं का? त्या साडी घालायला चालली. मी घातली होती साडी. चहाही पेलो मस्तपैकी. कुत्र्यांना अजून भाकरी टाकायच्यात, केरून ठेवल्यात, टाकायच्या राहिल्यात. एकीकडचा बल लागतो, एकीकडचा इसतोय. लाईटींचं काय चाललंय तेच काय कळा नाही. लाईट एक गेले की एक इसती, एक लागली की एक इसती. या त्या घरातली लाईट इजली, तिकडची त्या बाथरूमच्या रूम मधली इजली. इकडची इजली होती, ती लागली झालं. रोजच एक बल इसतोय, एक लागतोय. कुठलं बल तरी लावात आणि कुठलं ठेवावतं. आपल्याला काळजी नाही. तसंच आहे. आणि अजून कोणाला जर पाहिजे असलं हे आपलं कुरडई भातवड्या, तर आपल्याकडे अजून आहे शिल्लक. हे गव्हाची कुरडई, ज्वारीच्या भातवड्या आणि ह्याच्या शाबूच्या पापड्या येतं. सांडगे पण आहेत आणि शाबूची चकली पण आहे मस्तपैकी. ज्यांना कालच 2-3 ऑर्डर होत्या त्या टाकल्या. खास करून ठेवलंय आम्ही, कारण की तुम्ही घेता म्हणून. आणि कुणाला पाहिजे ते लगेच सांगा आम्हाला पाहिजेत म्हणून. ऑर्डर आले ते बरं का भरपूर. काल सगळं संपून टाकणार. आता परत नाही मिळणार. आता परत ना तुम्हाला दिवाळीच्या झाल्यावर सांडगे तेवढे मिळतील. लसूण बाकीचं तुम्हाला पाहिजे तर घेऊन टाका. एवढा स्टॉक शिल्लक राहिलाय, बाकी आता संपलाय सगळा. काल पॅकिंग केलंय. अजून आता उद्या शनिवार, रविवारी, सोमवारी आणि पॅकिंग करायचे. आले आता माझं तर आवरले. ते चालल्यात आता. पुरी येत्या 2-3 सोडून, ज्ञानेश्वरी. थोडंसं शिल्लक, एवढं शिल्लक राहिले. सगळं संपलं कारण का आधी थोडं स्टॉक करून ठेवला होता. लागतं कुणाचे लग्न, कुणाचं काय लागतं. सकाळी पण आले होते आमच्याच गावाचे लग्नाचा. काय करा, अण्णाला परत लागणार आहे. जावा अण्णाला माघारी यावं लागेल गाडी न्यायला. जावा हा, फक्त तिथं जाऊन धिंगाणा घालायच नाही. मला असं कळलं तुम्ही तिथं जाऊन देवाला पुढे धिंगाणा घालत होता. काय तिला काय तेवढा धंदा आहे. जाऊ दे, चालत माझ्या बापाने गेलत का तुझ्या? गेलतो. जावा. 1 मिनिट, मम्मीला उशीर लावत. मम्मा मी फोन करीन. हा बरं, मग फोन कर. कुणापाशी? तुझी थोडा 7:30 वाजता. 7:30 काय तुला भूक लागली? 7:30 पावणे 8 वाजता ये. प्रियाकडे फोन असतो. प्रियाच्या मम्मीला फक्त फोन पण कशाला? किती वाजता येऊ? ये ना महाग. पावणे 8 वाजता ये. अगं मला धार काढून
माघारी तुझं काय तुला नाही न्यायचं ती मध्ये बसणार हिचं बघितलं कच चाललंय हो अगं तुला नाही न्यायचं तुला भाकरी टाकायच्यात मी तुला नाही न्यायचं तुझं काम असतं का देवळा पुढं ज्ञान हो